गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात? 2 दिवस व्हिडिओ बनवला नव्हता म्हणून आपण काहीतरी मिस केलं असं आपल्याला वाटत असेल, पण तसं नसून आपल्या लेवलला मार्केटनी बरोबर रिस्पेक्ट केले. जे आपण लेवल लावलेल्या त्या लेवलला मार्केटने रिस्पेक्ट केलेलं आहे. मार्केटनी फर्स्ट टार्गेटच्या वरतीच ओपनिंग दिली आहे. त्यानंतर सेकंड टार्गेट देऊन पण वरचे टार्गेट्स आपल्याला नक्कीच दिलेले आहेत, ते तुम्ही बघितलं असाल. ओके, ह्या वेळेला तुम्ही जर बघाल ना, तर मार्केट आता एक प्राइस ऍक्शन नक्कीच बनवत चाललेलं आहे. ओके, त्यापूर्वी मी सगळ्यांची क्षमा मागतोय. क्षमा यासाठी मागतोय की मी हा व्हिडिओ आता सकाळी 7:30 वाजता बनवत आहे. काल रात्री एक जो व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये चुकून माझ्याकडनं अनम्यूट करायचं राहिलं. मी म्यूट मोडवरतीच सगळं सेशन्स आणि डिस्कशन्स केलं, व्हिडिओ अपलोड पण केला. त्यानंतर मी परत युट्यूबमध्ये बघितलंच नाहीये काही गोष्टींना. आपल्या डेली रुटीन लाईफमध्ये बिझी राहिलो आणि रात्री मला 1-2 वाजता कळलं की मी व्हिडिओ बनवला नाहीये. पण 1-2 वाजता खूप लेट झालेलं, एनर्जी पुढे डाऊन असते, त्यामुळे बोललो सकाळी एक नवीन वाईब्स बरोबर आपण सकाळी लवकर व्हिडिओ बनवूया करून. त्यामुळे मी हा व्हिडिओ परत बनवतोय तुमच्यासाठी खास. मला काल रात्री ह्यांची रिप्लायच आले की आवाज नाहीये, आवाज नाहीये. पण इथे एक मला चांगली गोष्ट वाटली, तुम्ही जर बघत असाल, बट आय एम अंडरस्टँडिंग पॅटर्न्स अँड फिलिंग इट. ह्याला बोलतात रिअल ट्रेडर. तर बोललं का ताक कळला पाहिजे ह्या भाषेमध्ये जर तुम्हाला मार्केट समजत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे की व्हिडिओ म्यूट असून पण, त्याच्यामध्ये आवाज नसून पण त्याच्या जे वाईब्स येत आहेत, जे मी बोलतो तुम्हाला समजते, ह्याचा अर्थ आहे तुमचं आणि माझं कनेक्शन कुठे ना कुठेतरी झालेलं आहे. तर ज्यांनी मला रिप्लाय केले त्यांचे धन्यवाद. मला व्हॉट्सअपद्वारे पण सगळ्यांचे मेसेज आलेले आहेत की सर तुमचा व्हिडिओ म्यूट आहे, बघा करून. त्यामुळे आता हा व्हिडिओ बनवत आहे. समजून घेऊया परत एक्झॅक्टली काय आहे ते मॅटर. मार्केट कसं कुठल्या दिशेने जाणार आहे, या मार्केटमध्ये काय होणार आहे, काय हालचाली करणार आहे मार्केट. ओके, तर आपण असा विचार केला की मार्केट आता प्राइस ऍक्शन करत आहे. ओके, मार्केट प्राइस ऍक्शन करत आहे, पण इथे सायकोलॉजिकल जी लेवल आहे 26,000ची, इकडनं मार्केटने बरोबर बाउन्स घेतले खालच्या दिशेने. ओके, आता मार्केटला आपण 15 मिनिटावरती येऊन बघूया एक्झॅक्टली काय आहे ते. तर मार्केटमध्ये 15 मिनिटांमध्ये तुम्हाला एक छोटीशी ट्रेंड लाईन दिसेल, ही बघा. ओके, आता ही लाईन आहे वरती. ठीक आहे, त्यानंतर अजून जर 1 तासामध्ये आपण गेलो ना, तर मार्केटमध्ये अजून एक ट्रेंड लाईन दिसते. आता इथे तुम्हाला एक सांगायची गोष्ट मला अशी आहे, नक्कीच तुम्ही बघा आणि समजण्याचा प्रयत्न करा की मार्केटला जर वरती जायचं असेल, ओके, मार्केटला जर वरती जायचं असेल ना, तर मार्केट पहिले ना खाली येईल आणि त्यानंतर वरती जाईल. म्हणजे समजा मार्केटला खाली यायचं असेल ना, सॉरी वरती जायचं असेल, तर मार्केट काय करेल, पहिलं खाली येईल, खालनं वरती अशी ट्रॅव्हलिंग करेल. डायरेक्टली तुम्हाला टार्गेट देणार नाही. मार्केट तुम्हाला पहिले थकवेल. ठीक आहे, तुम्हाला थकवेल, तुम्हाला लॉसेस करायला सांगेल की मी खाली येतोय. जसं तुम्ही एंट्री कराल तुम्हाला लॉस करेल, नंतर मार्केट वरती जाईल. आणि इन केस जर मार्केटला खाली यायचं असेल, ओके, तर मार्केट वरती जाईल. तुम्हाला असं वाटेल की यस आता तुटते मार्केट, आणि नंतर मार्केट खाली येईल. म्हणजे मार्केटची दिशा अशी असते. ह्याला ट्रॅपिंगचे मुवमेंट्स बोलतात आणि हे रोज होतात. हे जर आपल्याला समजायला लागलं ना, तर आपण मार्केटमध्ये टिकून राहू, नक्कीच राहू. ओके, 1 तासामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला कळत आहे, जी आहे ती ट्रेंड लाईन. ही बघा, ही ट्रेंड लाईन आहे. आता ही सॉरी ट्रेंड लाईन नाही, रेसिस्टन्स सपोर्ट जो आपण बोलतो ना, ती गोष्ट आहे. इथे ना मुवमेंट करून मार्केट वरती गेलेलं आहे. मार्केटने एकदा बाउन्स दिलाय, मार्केटने बाउन्स करून मार्केट खाली आले, मार्केट इथे थांबलेलं आहे. ओके, त्यामुळे ही लेवल खूप इम्पॉर्टंट बनते. ही लेवल जी आहे ती लगभग 710 ची आहे. ओके, त्यानंतर जर आपण एका तासाने बघू, वन डेच्या चार्टवरती बघू, तर मार्केटने तुम्हाला नक्कीच बघता येईल की मार्केट एक चॅनल मध्ये चाललेलं आहे. हे बघा,
हे का मार्केट एक चॅनल मध्ये चाललंय, मार्केटमध्ये अप्स डाऊन्स अप डाऊन्स अप, आणि आता मार्केट डाऊनला आहे आणि आता मार्केट ह्या लेवलला आहे. ठीक आहे, तर ह्या लेवलला जर आपण विचार करत असतो ना, तर आपण सगळे पॅटर्न्स 5 मिनिटावरती येऊन बघूया. 5 मिनिट तुम्ही आपल्या सगळ्या स्ट्रॅटेजी लावून ठेवल्या, त्यामुळे तुम्हाला सांगतो बघा, जी मुवमेंट आहे, जी मुवमेंट आहे ना, ती बघा इकडनं प्राइस ऍक्शन वरच्या वरतीच आहे. जर मार्केटला जायचं असेल ना, तर मार्केट एकदा बाउन्स देऊन वरती जाईल, तर हा खरा मार्केट होईल. ठीक आहे, त्यानंतर मार्केटला जर खाली यायचं असेल तर मार्केट ह्या नो ट्रेडिंग झोन कुठला आहे बघा, ही लेवल खालची रिजेक्शनची लेवल, ही लेवल आहे. त्यामुळे हा माझा नो ट्रेडिंग झोन बनत आहे. नो ट्रेडिंग झोन कुठला आहे? 950 ते 860. ओके, जर मार्केटला खरंच वरती जायचं असेल तर मार्केट असं काहीतरी मुवमेंट देऊन वरती जाणं भाग आहे मार्केटला. आपले पहिले टार्गेट असेल 26,100, दुसरं टार्गेट असेल 26,180 आणि नंतर 260. आणि हे एका दिवसात तुम्हाला बघायला भेटतील, पण एका दिवसात एवढे पटकन टार्गेट तुम्हाला भेटणार नाहीत, कारण इकडनं मार्केट 350-300 पॉईंट वरती यायला पाहिजे असं वाटतं. तर गॅप अप ओपन होऊन मार्केट जर वरच्या दिशेला चाललं तर थांबा, पटकन घुसू नका, कारण मार्केटमध्ये परत फॉल येण्याची शक्यता आहे. इन केस जर मार्केट 860च्या खाली सस्टेन राहिलं आणि ही लेवल बघा, कुठली लेवल, 830ची लेवल जर मार्केट तोडत असेल, ही लेवल एक रेसिस्ट करून मार्केटने जर मुवमेंट खाली दिलं ना, तर मार्केट नक्कीच हा गॅप भरायला खाली येईल. ती लेवल लगभग 700 पर्यंत आहे. बघितलं का तुम्ही, इकडनं मार्केटला ना टार्गेट द्यायला इझी जाईल, इथे मार्केटला जरासं हार्ड जाईल. ठीक आहे, मार्केट खूप थकवेल तुम्हाला, पण हे टार्गेट तुम्हाला लवकरच भेटतील. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी आजचा दिवस म्हणजे शुक्रवारचा दिवस ट्रेडिंगसाठी जरा थांबा, समजा शिका, त्यानंतर काहीतरी करा. जो मोठा असतो ना आपला, तोच मी मोटिवेशननी तुम्हाला सांगतोय. होतंय काय, आजच्या दिवशी इलेक्शनचा जो वारा चाललाय, जो न्यूज आहे, त्याला संपू दे. काय ते एकदा त्या लोकांचं होऊ दे. डिक्लेरेशन अनडिक्लेरेशन, कुठली पक्ष येतोय कुठला नाही पक्ष येतो, त्यानंतर मार्केटचे मुवमेंट जे असतील ते खरे मुवमेंट असतील. ते येणाऱ्या भविष्यामध्ये मार्केट आपल्याला टोटल वरती दिसेल किंवा खाली दिसेल. म्हणून आज जे लॉट्स असतील तुमचे ते कमी करा. मी तर बोलतो, आज लॉट नाही घेतला, ते ट्रेडिंग नाही केलं, फक्त अनलाइज केला, तर तुम्हाला काही आयुष्यात नवीन शिकण्यासारखं भेटेल. कारण का आज मुवमेंट्स खूप वर खाली असू शकतात. मार्केट खूप व्हॉलेटाईल असेल, मार्केट हे टार्गेट पण देईल, मार्केट हे टार्गेट पण देईल, आणि मार्केट तुम्हाला नाचवत राहील आज. त्यामुळे आज नाही ट्रेडिंग केलं तर चांगली गोष्ट आहे. बघा, जेव्हा नदीला जास्त फोर्स असतो ना, तेव्हा पाण्यात उतरायचं नसतं. नदीची वार्ता करतोय मी, कारण तुम्ही वाहून जाऊ शकता. जर खरंच नदीचा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल ना, जेव्हा सगळं शांत होईल, नदी शांत असेल ना, तेव्हा उतरा. तुम्हाला खेळता येईल, मजा करता येईल, सगळं करता येईल, तुम्ही जास्त वेळ त्याच्यामध्ये टिकून राहू शकता. पण वाहत्या पाण्यामध्ये जर फोर्स असेल तर तुम्ही तिकडे टिकू शकणार नाहीत, कितीही काय करा. त्यासाठी आजचा दिवस जरा थांबा, समजावून गोष्टींना, आणि त्यानंतर ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करा. ओके, आता इथे एक वरती ट्रेंड लाईन लागले, इथे खाली ट्रेंड लाईन लागले, जसं आपण बोललोय. त्या ट्रेंड लाईनला बघूया मार्केट किती रेस्पेक्ट करते. तर मार्केट ह्या ट्रेंड रेस्पेक्ट करून वरती जात असेल तर नक्कीच वरचा व्हिडिओ आपण टार्गेट आपल्याला नक्कीच भेटतील बघायला. फर्स्ट सेकंड टार्गेट आणि थर्ड टार्गेट पण बघायला भेटेल आपल्याला. आणि जर मार्केट खाली तुटत असेल तर मार्केट नक्कीच गॅप भरायला खाली येईल. ओके, दुसरी गोष्ट, मार्केट आता ह्या लेवलला जे आहे ना, ते खूप खूप चांगल्या लेवल आहे. कारण 26ची लेवल 2 वेळा रिटेस्ट केली. तर आपण डेली चार्टवरती येऊ ना बघायला, डेली चार्टवरती आपण बघायला येऊ ना, तर बघा मार्केटनी ऑक्टोबरमध्ये 2 वेळा टेस्ट केलेली आहे. ओके, आता मार्केट तिसऱ्यांदा टेस्ट करायला येतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक भिंत असते, त्याला एकदा आपण मारू, दोनदा मारू, तीनदा मारू ना, तेव्हा ती हलकीशी आहे ना नरम पडते, ते कमजोर होते बोलू शकतो मी. तर इकडनं घुसायला मजा येईल आणि तेव्हाच एक खरा मोठा मुवमेंट बघायला भेटेल. नाहीतर परत मार्केट ह्याच लेवलवरनं बघा खाली येण्याचा प्रयत्न करेल. जसं मी तुम्हाला इथे सांगितलं एम पॅटर्न बनत आहे, इथे पण आता एक मोठा एम पॅटर्न बनत आहे. तर मग का मार्केट इथपर्यंत येणार आहे, त्या अगोदर ह्या सायकोलॉजिकल लेवल्स जाणं जरुरी आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट, जर तुम्ही बघत असाल ना, तर मार्केटमध्ये ना 2 मोठ्या कॅन्डल बनलेल्या आहेत. कुठल्या?
ह्यावाल्या मी तर लेवल बघा मार्किंग केलेलं आहे आपण, जे 700चं आहे. ठीक आहे. जर मार्केट ह्या लेवलच्या खाली येत असेल ना, तर मोठा फॉलचा संभावना दिसत आहे, कारण का मार्केटमध्ये ह्या स्ट्रॉंग कॅन्डल बनलेल्या आहेत. त्यानंतर मार्केटने मुवमेंट दिले, पण तिकडनंच परत बघा रिजेक्शन घेऊन मार्केट इथे आले. ओके. आणि मार्केट खाली येताना ना इथे रेसिस्ट करून आलेलं आहे खाली. म्हणजे ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. जर मार्केटला वरती जायचं तर मार्केटला ही लेवल तोडायला नाही पाहिजे. जर ही लेवल तोडली तर मार्केट टोटली खाली येण्याच्या शक्यतामध्ये दिसत आहे. ठीक आहे. आता हा जो डे हाय, डे लो आहे, जो आपण बघितलाय तो बघूया, आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण पुढचे लेवल्स बघूया. पण हे कधी होईल? सोमवारच्या या पुढच्या हप्त्याच्या सेशन्स मध्ये होऊन जाईल, तुम्हाला दिसून जाईल. ओके. आज संध्याकाळी आपण व्हिडिओ बनवणार नाहीये, कारण आज फ्रायडे आहे. सॅटर्डे संडेला आपण अनालाइज करून संडेला संध्याकाळी या रात्री आपण जरा व्हिडिओ बनवूया, जेणेकरून तुम्हाला सोमवारचं मार्केट खूप इझिली जाईल समजण्यासाठी. ठीक आहे. तर टोटली आजचा दिवस फक्त ऑब्झर्वेशनचा आहे, शिकण्याचा आहे, समजण्याचा आहे. ट्रेडिंग नाही कराल तर उत्तम आहे. जर चांगले मुवमेंट्स भेटले तर कॅप्चर करा. ओके. आपल्या ह्या लेवलला मार्केटने जे लावून ठेवले त्याच पहिल्याचे लेवल्स आहेत. माझ्या लेवल्स काय चेंज नाही झालेले आहेत, आणि त्याच लेवलवरती खूप लोकांनी 2 दिवसांमध्ये चांगली ट्रेडिंग केलेलं आहे. त्यांना प्रॉफिट पण भेटले, त्यांचा धन्यवाद. बिना व्हिडिओ शिवाय पण ते शिकत आहेत, समजत आहेत आणि प्रॉफिट काढतात. याचा अर्थ आहे माझं कुठे ना कुठेतरी सक्सेस, व्हिडिओ बनवण्याचा हेतू जो आहे तो सक्सेसफुल होत आहे. मला याच्यामध्ये बरं वाटत आहे, कारण का लोक समजायला लागलेली आहेत आणि शिकायला लागलेत, त्यानंतर ट्रेड करायला लागलेले आहेत. त्यामुळे जिने बिना व्हिडिओचे प्रॉफिट केले आहेत त्यांचे मला स्नॅपशॉट आलेले आहेत प्रॉफिटचे, बुकिंगचे. त्यांचे खूप आभार, खूप धन्यवाद. माझ्या तुम्ही विश्वास ठेवताय. ठीक आहे. येणाऱ्या सेशन्स मध्ये मला खूप साऱ्या इन्क्वायरी चालू झालेल्या आहेत की सर तुमचं नवीन बॅच कधी चालू होत आहे. ऍक्च्युली माझा ऑक्टोबरमध्ये बॅच चालू होतोय, पण मी तो केला नाहीये माझ्या काही पर्सनल कारणामुळे. लगभग मी जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये माझा नवीन बॅच चालू करत आहे सेशनचा, जो 7 महिन्याचा 8 महिन्याचा असेल लगभग तरी. कारण का मला असं वाटतं की 1 महिना, 2 महिना आणि 3 महिन्यामध्ये मार्केट शिकता येत नाही, म्हणून टेक्निकल वरती मला बेसिक ऑफ स्टॉक मार्केट तुम्हाला शिकवावं लागतं, समजावं लागतं. कॅन्डल पॅटर्न, चार्ट पॅटर्न, इंडिकेटर्स, आणि मेन गोष्ट सायकोलॉजिकल ट्रेड्स, जे आपण आता डिस्कस करतोय. ओके. 5-5, 10-10 मिनिटांमध्ये सायकोलॉजी ट्रेड समजत नाही, त्यासाठी लाईव्ह यायला लागतं, अख्खा दिवस समजायला लागतं. ते लाईव्ह सेशन्स पण आम्ही आपल्या बॅच मध्ये करून घेतो, पुरा 1 महिना करून घेतो. जर कोणाला इच्छा असेल, इंटरेस्ट असेल, त्यांनी नक्कीच मला व्हॉट्सअप करावं. मी तुमच्यासाठीच आहे. आपले व्हिडिओ नित्य नेमाने बनतील. 1-2 दिवस मागे पुढे होतील, पण ते नक्कीच बनतील. जिथपर्यंत मी स्टॉक मार्केटमध्ये आहे तिथपर्यंत हे व्हिडिओ येत राहणार, हा मला माझ्याकडनं तुम्हाला विश्वासचा एक शब्द आहे. ठीक आहे. तर आजचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोज व्हावं. तुम्ही असाच मला सपोर्ट करत राहा. धन्यवाद. थँक्यू. टेक केअर.